हरि ओम. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा. नेत्री नये रे तुझ वीण निद्रा, कै भेटसी बा मजला सुभद्रा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. प्राणी व्हावया मोकळा, आधी पाहिजे जाणीव कळा. सकळ जाणता निराळा, सहजची होय. विकल्प निरशन नावाचा समास आहे. जाणपण निरूपण आधी होऊन गेलेलं आहे की सगळ्या गोष्टी समजून घेऊन करा. न जाणता बरोबरी साधने केली कोटीवरी, तरी मोक्षास अधिकारी होणार नाही, असं स्पष्ट सांगून दिल्यानंतर सगळा प्रयत्नांचा भाग आहे योगस्थिती विचारांनी समजून घेणं आणि ती त्याचे टप्पे हळूहळू अनुभवाला आणणं, ते स्थिर करत जाणं. आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारचा या समासामध्ये ही ओवी आलेली आहे की ह्या ओवीच्या आधीच की भोळा भाव सिद्धीस जाव, हा उद्धाराचा उपाव असं त्यांनी म्हटलं आहे. की आमचा भोळा भाव आहे, देव सांभाळतो आहे, आम्हाला आवड आहे, ईश्वरप्राप्ती व्हावी असं वाटतं आहे, आता तो बघून घेईल. सद्गुरू भेटलेले आहेत, त्यांच्या दर्शनाला आम्ही अधूनमधून जातो, त्यांच्या आठवणीने डोळ्यात पाणी येतं, आता आमचं होणार, हा उद्धाराचा उपाव असं म्हटलं आहे. आधी जसं सुरुवातीला की नाना साधनांचे उद्धार हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार परमार्थस्तवन, की नाना साधनांचे उद्धार वेगवेगळ्या काल्पनिक प्रकारच्या, ज्याच्यामधून सात्विकता वाढते, देवाचं स्मरण राहतं, पुण्यसंचय होतो आणि अशा प्रकारच्या कल्पनांमधून स्वर्गप्राप्ती होईल, जे आम्हाला इथे उपभोगतो आहे त्याच्या काही पटीने पुढे उपभोगायला मिळाल्यानंतर. ते समर्थांनी प्रचंड टीका केली त्याच्यावर की आधी इथे भाकरीचा एक तुकडा मिळत होता, तसे 100 तुकडे मला वर मिळतील अशा प्रकारे, आणि काही कशाची ददात पडणार नाही. अशा प्रकारे एका बाह्य परिघामध्ये, खूप लांबच्या परिघामध्ये ईश्वर हा मध्यबिंदू जर का धरला, तर या सगळ्या बाह्य परिघामध्ये फिरत राहणं आणि त्याच्यामधून काहीही नीटपणाने हाताशी न लागणं, हे समर्थांना मान्य नाही. जर का तुम्हाला मार्ग कळला आहे, तर तो मार्ग ईश्वरप्राप्ती व्हावीशी वाटते आहे, तर तो मार्ग नीटपणाने समजून घ्या आणि चाला. आणि ईश्वरप्राप्ती असं म्हणत असताना पण ईश्वर प्राप्त म्हणजे काय होणार आहे? जसं एखादी गोष्ट आम्हाला प्राप्त व्हावी असे वाटते, खूप चांगले खाण्याचे पदार्थ हवेत असं म्हटल्यानंतर ते जाऊन घेतले, विकत आणले, आता मला प्राप्त झाले, आता ते माझे आहेत, असं ईश्वर कुठून तरी आला आणि तो माझा आता मिळाला असं होणार नाही. ईश्वराची प्राप्ती कुठे होणार आहे? अंतःकरणात होणार आहे. ईश्वराचा अनुभव येणार आहे आणि ईश्वरच माझ्यामध्ये आहे, मी स्वतः ईश्वर स्वरूप आहे असं समजणार आहे, म्हणजे ईश्वर प्राप्ती होणार आहे. तोपर्यंत मग ईश्वर नाही आहे का? ईश्वर आहे, पण मला त्याचं अस्तित्व हे मी मानलेलं आहे, अनुभवाचं नाही आहे, तोपर्यंत ईश्वरप्राप्ती दूर आहे. हे समजून आल्यानंतर आता अंतःकरण, जसं रामकृष्ण म्हणत असत की ईश्वरी कृपेचा वारा वाहतोच आहे, तुमची शिडं जहाजाची त्याला अनुकूल करून ठेवा. शिडं कसली आहेत? मन आणि बुद्धीची शिडं. ती शिडं ही बाह्य आकर्षणांमध्ये, त्या वेळेला प्रायोरिटी वाटणाऱ्या गोष्टींमध्ये, अर्जंट वाटणाऱ्या गोष्टींमध्ये, स्वामीपूर्वी ते वाक्य खूप कोट करायचे, वी आर कन्सर्न सो मच विथ द अर्जंट दॅट वी हॅव लेफ्ट नो टाईम फॉर इम्पॉर्टंट. इतक्या गोष्टी आत्ता महत्त्वाच्या वाटत आहेत आणि त्याच्यामधून
या सगळ्या आम्ही एकदाच्या बाजूला करू आणि मग ईश्वरप्राप्तीला लागू, होणार नाही तसं. आत्ताच याची जन्मे येण्याची काळेमधलं पण येण्याची काळेला जास्ती महत्त्व आहे, की ह्या आत्ताच्या दिवसभरामध्ये मी ईश्वरप्राप्ती हे माझं एक उद्दिष्ट आहे असं म्हणतो आहे, त्याला किती वेळ देऊ शकणार आहे, देतो आहे. ते समजून घेण्यासाठी म्हणून हा सगळा दासबोधाचा प्रवास समर्थांनी मोठ्या जोरकसपणाने साधना करायला म्हणून प्रवृत्त केलेला आहे. आणि तो जोर कुठे लावायचा हेही निश्चित ठेवायला पाहिजे. ते अंधाऱ्या खोलीमध्ये एक खूप बॉक्स मोठा एक वजनदार पेटी ठेवलेली आहे आणि त्याला ती पूर्ण काहीच डार्क आहे खूप, त्यामुळे काहीच कळत नाही की कुठे जायचं आहे. आणि म्हणून 4 लोकांना सांगितलं की ती पेटी आता ह्या खोलीच्या बाहेर काढायची. कोणालाच माहीत नाही की बाहेर म्हणजे कुठे काढायची, कारण सगळा अंधार आहे. आणि 4 लोक 4 वेगळ्या बाजूने जोर लावत आहेत, मग ती कुठेच हलत नाही आहे. अशा प्रकारचा एक ब्लाइंड एफर्ट असा पण अपेक्षित नाही. त्यामुळे जोर लावताना पण तो समजून घेऊन काय नक्की आम्हाला प्राप्त करायचं आहे हा मार्ग विचारांनी समजून घेणं. तो विचारांनी समजला असं खूप वेळा ऐकून वाटतं, पण ज्यावेळेला ॲप्लाय करायला जातो त्यावेळेला आंतरिक रीतीने तितकी तयारी झालेली नसते आणि ती आपल्याला त्याचं डेफिसिट असतं, ते सतत जाणवत असतं. ते पुन्हा पुन्हा समजुतीच्या अंगाने म्हणजे विचारांच्या अंगाने क्लिअर करून घेणं, त्याच्यासाठी म्हणून स्वाध्यायाची खूप गरज आहे. एका बाजूला साधना म्हणजे जे अभ्यासलं आहे ते आम्हाला कितीपत जमतं आहे हे बघतो आहोत आम्ही. खरं सांगायचं तर साधना करतो आहे म्हणजे तरी काय करतो आहे, की जे कळलं आहे ते आम्हाला कितपत झेपलं आहे हे बघतो. ते झेपत नाही आहे हे कळल्यामुळे अजून करायला पाहिजे हे कळतं आणि त्याच्या अंतरंग अवस्था विचारांच्या अंगाने स्पष्ट झाल्यानंतर त्या आम्हाला जमत नाही आहेत. मग का जमत नाही आहेत त्याचं उत्तर हे अवघे आपणापासी, असं समर्थांनी म्हटलं की बाह्य कुठलीही गोष्ट इम्पॅक्ट करत नाही आहे, आमची तितकी प्रायोरिटी अजून सेट नाही आहे, ही खरी गोष्ट आहे. ती नसली तरी ठीक आहे, जिथे कुठे आहे तिथूनच सुरुवात करायची आहे. करावंसं वाटतं आहे, याच्यातूनच मार्ग मिळत जाईल. आणि हा करण्यासाठी एक प्रकारचं हे सगळं समजलं विचारांनी तरीसुद्धा बुद्धी अनेक प्रकारच्या गोष्टी समोर टाकत असते. एक अज्ञाताची आवड आहे शेवटी माणसाला, आणि ते समजून घेण्यासाठी म्हणून ईश्वर हे पण अज्ञात तत्व आहे. ते एकदा कळल्यानंतर कसं असेल, मग माझे सगळे प्रश्न जे इतर त्याला अलाइंड म्हणून आम्ही मानतो ते सगळे सुटून जातील का? मग सगळं ते पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम असं म्हटल्यानंतर हे सगळं कसं काय होत असेल? आणि ज्ञानी हा मुक्त होतो आणि अज्ञानी परत परत त्या जन्ममृत्यूंच्या फेऱ्यांमध्ये पडतातच असं म्हटलं जातं. हे कसं काय होत असेल? हे सगळं जे आहे हे प्रश्न आतमध्ये कुठेतरी ठुसठुसत असतातच. हे सगळं समजून घेतलं तरी पण की अरे हे कसं असेल? आणि या समासामध्ये शिष्य समर्थांना ते सगळे प्रश्न एक एक करून विचारत सुटलेलं आहे की हे सगळं तुम्ही म्हणताय हे सगळं मला मान्य आहे की ज्ञानी हा एकटाच मुक्त होतो आणि बाकी सगळे अज्ञानी लोकांना पुन्हा पुन्हा त्या फेऱ्यांमध्ये पडलं जातं. पण हे सगळं कोण करतं? कोण जन्मास घालिते आणि मागुता जन्म कोण घेते? हे प्रत्यय कैसे येते कोण्या प्रकारे? ब्रह्मा जन्मास घालतो, विष्णू प्रतिपाळ करतो, रुद्र अवघे संवारितो, ऐसे बोलती. कोणाला माहिती असं होतं आहे? समर्थांनी पण पुढे पण ठीक आहे, म्हणजे ते मनाच्या श्लोकांमध्ये पण म्हटले त्याप्रमाणे की ब्रह्मा विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी. विधी म्हणजे ब्रह्मदेव, तो सर्वांच्या कपाळावर त्यांचं भविष्य लिहितो. परंतु लिहितो कोण त्याचे कपाळी? हे त्याने काम करायचं, हे त्याच्या कपाळी कोणी लिहिलं? हरू जाळी तो लोकसंहार काळी, परी शेवटी शंकरा कोण जाळी, असं जे म्हटलं आहे तसं इथे पण त्यांनी तोच म्हणजे रिपीट झालेलं आहे की ब्रह्म्याचं कोणी जन्मा घातले, विष्णूचं कोणी प्रतिपाळले, रुद्राचं कोणी संवारिले, महाप्रळय सगळं झाल्यावर त्याला कोणी संपवलं. तरी हे प्रवृत्तीचे बोलणे प्रत्ययास आणि उणे प्रत्यय पाहता श्लाघ्यवाने होणार नाही. हे सगळं विचार आहेत आणि ह्या मानवी मनाच्या कल्पनांमधून हे निर्माण झालेलं आहे. याचं खरं उत्तर शास्त्रीय उत्तर माहीत नाही, एवढंच आहे. हे सगळं कळलं समजा तरी कोणीतरी सांगितलं का तर समर्थांनी लिहिले म्हटलं खरं असलं पाहिजे. अशा प्रकारे माणूस कुठेतरी मान्य करून टाकतो ती गोष्ट. आणि ज्याच्या ज्या समजुती असतात, जिथे जिथे श्रद्धास्थानं असतात, ज्या निष्ठांची स्थानं असतात, ते लोक म्हणतील ते खरं.
महाराजांना कळलेलं असलं पाहिजे म्हणून त्यांनी लिहिलं आहे. पण महाराज पण दरवेळेला कळल्यावरच लिहितात असा भाग नाही. हा एक समर्थांनी पण दासबोधामधला असा कित्येक भाग आहे की जो परंपरागत चालत आलेला आहे, तो मांडलेला आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी अनुभवाला येतात आणि आल्यानंतरच आम्ही ते हा मुख्य साधनेचा मार्ग मानू असं जर का केलं तर ते कधीच अनुभवाला येणार नाही आणि तू कधी साधनेचा मार्ग चालणार पण नाही. म्हणून समर्थांनी या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत 2-2 ओव्यांमध्ये. पण शेवटी ते पुन्हा अनुभूतीच्या टप्प्यावर येऊन थांबले की हे सगळं ज्ञानी मुक्त होतो आणि बाकीचे सगळे पुन्हा जन्माला येतात किंवा ज्ञान झालं तरच सगळं काही आहे. हे म्हटल्यानंतर ते ज्ञान होण्यासाठी काय करायला पाहिजे तर अनुभूतीचा मार्ग चालायला पाहिजे. आणि तो अनुभूतीचा मार्ग म्हणजे प्राणी व्हावया मोकळा. प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी. बाकीच्या प्राण्यांमध्ये ती क्षमता आहे की नाही आपल्याला माहिती नाही, दिसत तरी नाही, म्हणजे आपल्या आकलनाच्या शक्तीमध्ये तरी ते नाही. जसं स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलं होतं की 5 ज्ञानेंद्रिय सेन्स ऑर्गन्सच्या साह्याने आम्ही जग बघतो आहोत म्हणून आम्हाला ते आत्ता असं आहे असं भासतं आहे. जर का आम्हाला एक 6वं इंद्रिय असतं अजून एक वेगळं तर आहे असं जग दिसलं नसतं. अजून काहीतरी जसं ते अल्ट्रा व्हायोलेट आणि इन्फ्रारेड हा आपला रेंज त्या स्पेक्ट्रममध्ये आपल्याला सगळं जग दिसतं की रेडच्या वरच्या आणि व्हायोलेटच्या खालच्यामध्ये आपण बघतो आहोत. त्याच्या खाली आणि वर खूप सारे स्पेक्ट्रम आहेत की जे आम्हाला कळत नाही आहेत म्हणून ते नाही असं म्हणता येत नाही. हे जसं दृष्टीच्या बाबतीत आहे, जसं साऊंडच्या बाबतीत आहे की खूप लो फ्रिक्वेन्सी साऊंड आम्हाला ऐकू येऊ शकत नाही, खूप हाय फ्रिक्वेन्सी पण ऐकू येऊ शकत नाही. त्याच्यामधलंच आम्ही ऐकतो आहोत आणि त्याच्यामधलंच आम्ही अनुभवतो आहोत. त्याप्रकारे त्या सगळ्या गोष्टी इतर आहेत की नाही आम्हाला माहीत नाही, एवढीच खरी गोष्ट आहे. आम्हाला माहिती आहे की आम्ही आहोत आणि आम्हाला काहीतरी उन्नत करून घ्यायचे आहे. म्हणून प्राणी व्हावया मोकळा, आधी पाहिजे जाणीव कळा. जाणीव कळा याचा इथे अर्थ सूक्ष्म बुद्धी, ईश्वर तत्वाचा वेध घेऊ पाहणारी आणि वेध घेऊ शकणारी, ज्याला गीतेने किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. जे शब्द तत्व सारज्ञ ते देखणी पै प्रज्ञा. शब्द आणि त्याचं ते शब्द ज्या तत्वाला निर्देश करता आहेत ते तत्व समजून घेण्याची जी कपॅसिटी आहे, स्वतःचं काहीही त्यात भेसळ न करता, स्वतःच्या आधीच्या इम्प्रेशन्स न जाऊ देता जे सांगितलं जातं आहे ते इन इसेन्स म्हणून समजून घेणं, त्याच्यामध्ये आपल्या पूर्वग्रहांची भेसळ न करणं, अशी जी करू शकते पै देखणी ते प्रज्ञा, ती देखणी बुद्धी असं तिला म्हटलं आहे. जे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अपाडू देखे. क्षेत्र इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधी येते. शरीर याचा अर्थ, क्षेत्र याचा अर्थ इथे शरीर मन बुद्धी हे सगळं मिळून क्षेत्र म्हणून घ्यायला पाहिजे. केवळ शरीर नव्हे, शरीर मन बुद्धी. शरीराचं जनरली आपल्याला भान नसतं. जर का काही दुखत असेल तर किंवा खूप जडत्व असेल, काही त्रास होत असेल तर शरीराचं भान असतं. पण जनरली माणूस जो अडकलो आहे, गुंतलो आहे वगैरे म्हणतो आहे, हा मनबुद्धीच्या खेळांमध्येच गुंतलेला असतो. म्हणून त्या सगळ्याला मिळून व्यक्तिमत्व क्षेत्र आणि त्याच्यापासून मी वेगळा आहे असं जी समजून घेऊ शकते आणि ते वेगळं होण्यासाठी जे मार्ग चालतो आहे तो पण नीट समजून घेऊन तो ॲप्लाय करू शकते प्रज्ञा बुद्धी. म्हणून जाणीव कळा याचा इथे अर्थ शुद्ध बुद्धी, सूक्ष्म बुद्धी असा आहे. खूप चलाखीने व्यवहारात वागणारी माणसं असतात किंवा अगदी फटाफट कशाप्रकारे ट्रिकी वागावं, चतुराईने वागावं, अशा प्रकारचं एक स्पेशल टॅलेंट काही लोकांकडे असतं. ते इथे परमार्थामध्ये असायची आवश्यकता नाही. परमार्थामध्ये जर का अनुभूती घ्यायची असेल तर अनुभूती घेण्यासाठी म्हणून जी काही साधना सांगितलेली आहे ती साधना गतानुगतिक पद्धतीने न करता, म्हणजे सगळे लोक प्रार्थना करत आहेत आम्ही पण करतो आहे, का करतो माहीत नाही. स्वामी नाईकाने विचारलं होतं आपल्यापैकीच की संध्या घेताना पाणी काय प्यायचं, त्याने काय फरक पडतो आहे. ओम केशवाय नमः असंही म्हणता येतं बसल्या बसल्या, ओम केशवाय नमः ओम नारायण नमः, पण पाणी का प्यायचं. तर त्याच्यावर त्यांनी एक उत्तर दिलं की पाणी हे आरोग्याला चांगलं आहे, शरीराला. बरोबर आहे की पाणी जितकं हायड्रेटेड राहू तेवढं चांगलं आहे. आणि दुसरं म्हणजे काहीतरी आम्हाला शारीरिक आणि मानसिक बौद्धिक हे सगळ्या ज्या वेळेला इन्व्हॉल्वमेंट आम्ही एखाद्या कृतीला जोडत असतो
ते पळीने पाणी घ्यावं लागतं, ग्लासने पित नाहीत आचमन. हळूहळू ते पाणी हातात घ्यायचं, ते मुखामध्ये घालतो आणि त्यावेळेला शारीरिक कृती घडते आहे, त्यावेळेला भावनिकतेने आपण देवाचं नाव घेतो आहोत, कसं तरी बसून कुठंतरी घेत नाही आहोत. अशा प्रकारे भावनिक इन्व्हॉल्वमेंट आहे आणि ते करतो आहे. पाणी पण पोटामध्ये जातं आहे. ह्याच्यामध्ये जे एक एकतानता शरीर मन बुद्धीची होते आहे, त्याने ते समाधान प्राप्त होतं. ती जर नसेल तर ते पटापट घेऊन ते समाधान प्राप्त होणार नाही. म्हणून तिथी उपासना आम्ही का करतो आहोत ह्याचं रिझनिंग थोडंसं स्वतःला समजून घेणं, आणि समजलं नसलं तर ते करणारच नाही असं न म्हणणं. शेवटी या सगळ्या उपासनांचा फील जो आहे हा अंतःकरण शांत होण्याकडे आहे. जसं गोंदवलेकर महाराज म्हणत असत की पेढा किंवा डॉक्टरचं औषध, त्याच्यात त्या औषधांमध्ये काय काय गुण आहेत, त्याच्यामध्ये कसे कसे ती काम करतात, शरीरात गेल्यानंतर ते कसं काम करेल हे सगळं समजून घेऊन ते घेतलं काय, किंवा न घेता औषध डॉक्टरने दिले बरोबर असलं पाहिजे असं घेतलं काय, काम एकच करतं. त्याप्रमाणे या उपासना संतांनीच वेगवेगळ्या प्रकृतीच्या माणसांसाठी म्हणून निर्माण केलेल्या आहेत. सर्व उपासनांचं सार ईश्वर सान्निध्य अंतःकरणाला प्राप्त व्हावं एवढं आहे. हे एकदा का क्लिअर असलं तर कुठलीही उपासनांच्या बाबतीत आम्ही टीका करायला जाणून ते काही अघोरी साधू किंवा अघोरी वेगवेगळ्या पंथामध्ये शरीराला दंड देऊन म्हणजे कष्ट देऊन साधना करणारे काही व्यक्ती असतात की एक हात वर करून उभं राहणं 10 वर्ष तसंच आहे. तो फ्रोझन शोल्डर होऊन जातो, पण तो माणूस तसाच असतो. तर ह्याच्यावर म्हणजे आपण हसतो, पण विवेकानंदांनी असं म्हटलं आहे, आपण त्याला नावं ठेवतो याचं कारण आपलं तेवढं डेडिकेशन नसतं. तुम्हाला जर का सांगितलं की अशा प्रकारे 10 वर्ष हात ठेवून उभा राहा, तुम्ही खुळ्यात काढता. पण त्यांची जी श्रद्धा आहे ती थोडीशी चुकीच्या डायरेक्शनला गेली आहे, ही गोष्ट जरी खरी असली पण त्याच्या श्रद्धेला नमस्कारच करायला पाहिजे. आम्हाला मुख्य कोर उपासना कळली आहे, पण आम्ही ती तेवढी श्रद्धा कुठे आहे, ती जर असती तर आजपर्यंत झालं असतं सगळं. जेवढा जोर आपण प्रपंचामध्ये लावतो त्याच्यात 10% जरी साधनेकडे लावला तरी कामं होऊन जाईल, असं गोंदवलेकर महाराजांनी म्हटलं. की तिथी उपासना आम्हाला समजणं हा एक भाग आहे, त्याच्यामधली जी बौद्धिक करकर आहे ती एकदाची शांत करून घेणे, प्रश्न विचारून तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं जे काय आहे ते विचार, पण शंका फिटत नाही तोपर्यंत मी करणारच नाही असं मात्र म्हणून. ते काहीच्या काही असेल, त्याला काहीच सेन्स लागत नसेल तर थोडा वेळ थांब, ते नको करू समजून घेतल्याशिवाय. पण बेसिक ज्या उपासना आहेत, नाम ध्यान पूजा, ह्या प्रकारच्या उपासना सगळ्या शंका संपल्यानंतर मी करेन हा म्हणणं मूर्खपणाचा भाग आहे. कारण शंका शेवटपर्यंत संपत नाहीत. साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडाबाहेरी गेला, असं जे म्हटलेलं आहे. की जोपर्यंत परिपूर्ण अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत संदिग्धता राहतेच राहते. कारण सगळं व्यक्तिमत्वाच्या अंगाने चाललेलं असतं आणि मन पुन्हा पुन्हा प्रश्न समोर टाकत असतं आणि त्या प्रश्नांची त्या वेळेला उत्तरं मिळत नसतात. ती साधनेच्या अंगाने जसं जसं पुढे जावं तसतसं ते हळूहळू निसंदिग्धता प्राप्त होते आणि काही प्रश्न नाही सुटले तरी चालतील, मला ध्यानाला बसल्यावर बरं वाटतं आहे म्हणून मी ध्यान करणार, अशा प्रकारे माणूस पुढे पुढे जातो. अशा प्रकारे जी बुद्धी उपासनांचं अंतरंग समजून घेते आहे आणि त्याच्यामध्ये आपले जे पूर्वग्रह आहेत ते मिसळत नाही आहे, ती बुद्धी जसजशी पुढे जाईल तसतशी अंतरंग अवस्था प्राप्त होत नाही आहे हे तिला समजायला लागतं. सगळं करतो आहे, उपासना चाललेल्या आहेत, नाम चाललेलं आहे, ध्यान पण करतो आहे, विचारांनी कळलेलं आहे की माझ्यामध्ये जी मी आहे ही जी जाणीव आहे तीच ईश्वराचा प्रकाश आहे आणि त्याच्याकडे मी अवदान देऊन बसलो तर मी तत्वाला स्पर्श करून घेऊ शकेन. ही वाक्य आम्हाला कुणाच्याही तोंडावर आता मारता येतील, पण बसल्यानंतर त्या गोष्टी जमत नाही आहेत हे त्या बुद्धीला कळतं आणि मग त्याला काय काय आड येतं हे समोर लिस्ट दिसायला लागते. असं जर का ती जागरूक नसेल तर ते एक गतानुगतिक पद्धतीने सेल्फ सॅटिस्फॅक्टरी की आम्ही आमचं करतो आहोत, भोळा भाव हा अंतरंग उपासना करणाऱ्यांच्या मध्ये पण असू शकतो. कारण जडत्व मनाचं हे कुठपर्यंत आहे ह्याचा थांग आपल्याला नाही आहे. जसं तत्व अनंत आहे तसं ते जडत्व पण आमचं अजून बरंच अनंत आहे आणि ते जडत्व
सूक्ष्म उपासना असं म्हणत असलो आम्ही, तरीसुद्धा आम्हाला कोरपाशी घेऊन जात नाही. असं जी बुद्धी ते जडत्व समजून घेते, समजून घेऊन टाकायच्या तयारीमध्ये येते. जोपर्यंत समजून येत नाही तोपर्यंत टाकायची तयारी होत नाही. सध्या एक स्वामी अमरज्योती म्हणून त्यांची पुस्तकं खूप वाचतो आहे मी, तर त्याच्यामध्ये त्यांनी एक सुंदर म्हटलं आहे की बंधन जर का बंधनामध्ये आहेत सगळेजण आणि त्या बंधनापासून मोक्ष मिळवायचा आहे, ते बंधनाचा त्याग कसा होईल, तर त्यांनी म्हटले बंधनाची जाणीव झाल्यावर बंधनाचा त्याग होईल. जसं एखादा पक्षी पिंजऱ्यामध्ये घातला, एवढाच पिंजरा आहे, त्याच्यामध्ये ते पोपट ठेवलेला आहे, त्याला उडता येत नाही, तो सारखा जाऊन त्या गजांवर आपटतो आहे, त्याला बंधनाची अतिशय जाणीव आहे. आणि आपल्याला पण वाटतं अरे हा बंधनात आहे, याला उडता आलं पाहिजे होतं इतर पक्ष्यांसारखं. पण मग काय केलं, तर एवढ्या एका खोली एवढा एक पिंजरा तयार केला, त्यात त्याला ठेवला आणि मग तो आता त्या खोलीभर उडू शकतो आहे. आता त्याची बंधनाची जाणीव एवढी फिकी होऊन गेली, त्याला वाटतं आपण फ्रीच आहोत. तसं सात्विक माणसाचं होतं. अंतरंग उपासना कळलेल्या आहेत अशा माणसाचं होतं की अरे आमचं सगळं झालेलं आहे, विचारांनी कळलेलं आहे. लोकांच्या म्हणजे ज्ञानी पुरुषांच्या अवस्था बघितल्या तर असं लक्षात असं येतं की काहीच झालेलं नाही. स्थितप्रज्ञ लक्षणं वाचली तर सुरुवातच इथे होते की प्रजेहाती यदा कामान, आणि तिथे आमची फुली पडते की काम सगळे गेलेले आहेत, कामना सर्व प्रकारच्या अशेषतः म्हणजे पूर्णपणे आणि सगळ्या त्या गेलेल्या आहेत. अशा प्रकारचं ही सूक्ष्म अवस्था प्राप्त व्हायची असेल तर ती बुद्धी ही तत्ववेधी होऊन जाणं, किमान विचारांच्या अंगाने. मुख्य गोष्ट अशी आहे की ध्यानाला बसल्यानंतर आम्ही तत्वाचा वेध घ्यायचा प्रयत्न करतो आणि इतर वेळेला आम्ही पूर्ण व्यवहारात असतो, ह्याचा सांदाज बसत नाही कुठे. हा अडचणीचा मुद्दा आहे. म्हणून जी चिंतन प्रक्रिया आहे ती चिंतन प्रक्रिया इतर वेळेला व्हायला पाहिजे आणि ते का होत नाही आहे याची मोकळा वेळ ज्यावेळेला मिळेल त्यावेळेला करून बघणं, आणि का होत नाही हे स्वतःला टॅली करणं. काय काय राहिलं आहे, काय काय जमत नाही आणि काय काय चुकलं आहे, ते माझ्या सवयी आहेत, मी असंच आहे असं न म्हणता त्या माझ्या चुका आहेत असं म्हणून ॲक्सेप्ट करायला पाहिजे. जे जे काही गोष्टी आम्हाला बहिर्मुख करत आहेत त्या सर्व, मग आमच्या आवडीनिवडी, आमचे रागद्वेष, हे सगळे त्यात आले आणि ते सगळे घेऊन आमचं व्यक्तिमत्व ज्यावेळेला ध्यानाला तत्वाचा स्पर्श करेन असं म्हणतं त्यावेळेला वृत्तीच कमी होत नाही आहेत. आणि किती ठरवलं तरी त्या अंतःकरणाला तेवढे जोरच नाही आहे असं त्याला लक्षात येतं. ते सबल होण्यासाठी ते जितकं अंतर्मुख असेल इतर वेळेला तितकं ध्यानाला बसल्यानंतर त्याला दिशा माहिती आहे आता कुठे जायचं आहे, स्वपाशी जायचं आहे. पण स्वपाशी चालण्याला जो जोर पाहिजे तो चालण्यातला जोर हा इतर वेळ आम्ही चिंतनशील आहोत की नाही आहोत याच्यावर खूप सारं डिपेंडंट आहे. आणि ते चिंतन पण एकमार्गी असायला पाहिजे की ध्यान कसं जमेल मला. ध्यान जमणं म्हणजे काय हे मला माहिती आहे आता की स्वपाशी जाणं. पण स्वपाशी जात असताना निवृत्ती अवस्था म्हणजे कुठलीही वृत्ती अंतःकरणावर त्याच्याशी संबंध नसलेली नाही आहे. किमान अनेक प्रकारच्या सेट्स ऑफ थॉट्स मधला आम्ही एक सेट ऑफ थॉट निवडला आहे की स्वशी संबंधित होऊन मला राहायचं आहे. एवढ्यात तरी मला राहता येतं आहे का, हा एक आहे भाग. आणि तेवढ्यात राहता पण तो मला स्ववर जायचं, स्ववर जायचं आहे, नाम म्हणजेच मी, नाम म्हणजेच मी, हा भाग पण सोडून देऊन मी, हे विचारांनी समजायला सोपं जातं. हे एक्सक्लुजन सगळी, पण ती ॲप्लाय होत नाहीत. त्याचं कारण तो प्रवास आहे. आपण त्या प्रवासामध्ये कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर आहोत आणि ते टप्पे आम्हाला विचारांनी की समजून गेले तर किमान आम्ही भरकटणार नाही एवढा स्वाध्यायाचा आणि सत्संगाचा उपयोग आहे. बाकी सगळा भाग हा साधनेमध्ये येतो आणि ती साधना याचा अर्थ मनाला वळण लावणे, बाह्य गोष्टींमध्ये न जाण्याची, न भरकटण्याची. बाह्य गोष्टीमध्ये राहावं तर लागेल पण तिथे वावरत असताना आंतरिक भूमिका ज्याची जेवढी सदृढ आहे, जसं महाराज असं म्हणत असत की फणस कापायचं असेल तर आधी हाताला तेल लावायला लागतं, नाहीतर ते सगळं हाताला चिकटतं. त्याने तेल लावून कापतो त्याला ते चिकटत नाही. त्याप्रमाणे व्यवहारात वावरत असताना ते तेल म्हणजे आमचं आंतरिक अनुसंधान आहे. ते कशाच्याही आधारे असू देत, नामाच्या आधारे असू देत, सगुण उपासनांच्या आधारे असू देत किंवा चिंतनाच्या अंगाने असू देत. ते चिंतनाच्या अंगाने असेल तर त्याचा जास्त फायदा एक ॲडिशनल हा आहे की ते चिंतन आम्हाला एक प्रकारे आमच्या अंतरंगाचे पदर उलगडून दाखवत असतं.
आणि ती प्रत्येक वेळेला सर्व सत्संगामधून किंवा ग्रंथांमधून सगळे पदर उलगडणं प्रत्येक व्यक्तीच्या अशक्य आहे. म्हणून ते आमचं आम्ही स्पष्ट करून घ्यायला पाहिजे हे त्या बुद्धीने मान्य करणं जाणीव व कळा असं म्हटलेलं आहे समर्थाने. आधी पाहिजे, नंतर उपयोगाचं नाही आहे. प्राणी व्हावया मोकळा, आधी पाहिजे जाणीव कळा. हे प्री रिक्विजिट आहे की गतानुगतिक पद्धतीने न जाणं. मेंढरं जशी चालली आहे तसं आम्ही पण आमची साधना चालली आहे असं न जाणं. माझा पाथ मी कस्टमाइज करून स्पष्ट करून घेतला पाहिजे. आणि तो त्यातल्या ज्या मोठ्या मोठ्या अडथळ्यात ज्या शंका आहेत की चाललं हे बरोबर आहे ना, हे ग्रंथामधून व्हेरीफाय करून घ्यायला पाहिजे, गुरूंकडून व्हेरीफाय करून घ्यायला पाहिजे, संतांच्या वचनांमधून व्हेरीफाय केलं पाहिजे, त्यांच्या प्रसंगामधून व्हेरीफाय केलं पाहिजे. पण ते व्हेरीफाय झाल्यानंतर पुढचा टप्पा पुन्हा मलाच गाठायचा आहे हे मात्र स्पष्ट असलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं ही योग साधना, ध्यानयोगाची सगळी साधना बुद्धी ही तत्वाशी संबंधित करून घेणं आणि तत्व म्हणजे मी असल्याची जाणीव समजून घेणं. मी आहे आणि मी आहे या जाणीवेवर मी राहणार आहे अशी जो भाग आहे याला धारणा असं म्हटलं जातं की हे मी करणार आहे. धारणा म्हणजे काहीतरी बुद्धीने एखादी गोष्ट ठरवणं, मी असं करणार आहे. काय करणार आहे तर शांत बसल्यानंतर मी आहे या जाणीवेचा मी वेध घेणार हे ठरवलेलं आहे. आणि मन सतत डिस्ट्रॅक्शन करत राहत आहे, ते त्याच्या स्वाभाविक गुणावर जात आहे. तसं झालं तर मी त्याला कुठलाही प्रतिसाद देणार नाही आणि प्रतिकारही करणार नाही. अशा प्रकारे पण ठरवायला पाहिजे. तेही त्या बुद्धीलाच कळतं आहे की प्रतिसादी ना प्रतिकारी, उगार आहे निर्विकारी, हे पण ठरवूनच करावं लागतं. नाहीतर शांत बसलोय काही वेळा झोपच लागून गेली. याचं कारण असं आहे अलर्ट नव्हतात म्हणून. ते अलर्ट कशाच्या बाबतीत आहे, बुद्धी कशावर फोकस करायची यासाठी. ती कशावर फोकस करायची आहे तर मी आहे या जाणीवेवरही मी लक्ष ठेवणार आहे. किमान या वृत्तीवर फोकस केली की बाकीच्या वृत्ती आता तितक्या डॉमिनंट राहिलेल्या नाही आहेत, त्या उठतायत. त्याला स्वामींनी खूप सुंदर उदाहरण दिलं होतं एकदा की स्वप्न आपल्याला कुठलं पडावं हे जसं आपल्याला कंट्रोलमध्ये नाही, त्याप्रमाणे वृत्ती कुठल्या उठाव्यात हे पण आपल्या कंट्रोलमध्ये नाही. त्यामुळे त्या का उठल्या माहिती नाही, त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर ते त्या आपोआपच बसून जातील. वृत्ती ह्या नेहमी जिथे आपण फोकस करू तिथे त्याचं आणखीन डेप्थ उलगडत जातात. त्याप्रमाणे मी आहे ह्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. हा जर का आमचा बुद्धीचा फोकस आधीच डिटरमाइंड असेल तर त्याचे अंतरंग आता उलगडत जातील. आणि ते अंतरंग म्हणजे की मी आहे ह्या विचार आणि मी आहे याची जाणीव, हे त्याचं अंतरंग आहे. म्हणजे जाणीव आणि जाणीवेचा विचार. इथे आल्यानंतर कित्येक वेळेला तो जाणीवेचा विचार म्हणजे मी आहे असं स्वतःला मी बजावतो आहे. पुन्हा मी किंवा सोहम जो कुठला मंत्र मी घेतो आहे त्याच्या आधारे मी स्वतःपाशी यायचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे काय करतो आहे, धारणा पक्की करतो आहे, कन्सॉलिडेट करतो आहे. आणि त्याच्यामधून डिस्ट्रॅक्शन कमी व्हावीत असं माझी इच्छा आहे. पण ते झाल्यानंतर पण आता ते विचार कमी झाले, आता स्वचा विचार राहिलेला आहे. अजूनही जाणीवेला स्पर्श नाही झालेला. जाणीव ही याच्याही पलीकडे आहे. त्याच्यासाठी कुठल्या शब्दांची आवश्यकता नाही, विचाराची आवश्यकता नाही, केवळ ती आहेच. कारण तत्व आहे, त्यामुळे तत्वाची जाणीव आहेच. आमचं तिथे लक्ष नाही आहे म्हणून ही सगळी धारणा धरण्याची आवश्यकता आहे. ती धारणा आम्ही पुन्हा घोकून पक्की केली विचारांनी, चिंतनामध्ये ध्यानामध्ये करत असताना मंत्राच्या साह्याने. आता तो विचार राहिला, बाकी काही राहिलेलं नाही. मग असं लक्षात येतं की हा विचार धरण्याची पण आवश्यकता नाही, मी आहेच हे मला जाणवतं आहे. मग त्या विचाराचा हात थोडा वेळ सोडून बघितला. हे थोडंसं चाचरतच होतं. ते ज्ञानेश्वर महाराजांनी तो एका अभंगामध्ये चाचरती बाहेरी निघाले टकची मिठेले, हे जे म्हटलं आहे ते सगुण दर्शनाच्या बाबतीत आहे, तसंच निर्गुण दर्शनाच्या बाबतीत पण आहे. की एका मार्गाने जात असताना अनेक प्रकारचे आधार घेत चाललेले आहेत. आधी श्वासाचा आधार, मग मंत्राचा आधार, मग विचाराचा आधार, मग जाणीव धरणार आहे या विचाराचा आधार, तोही सोडून द्यायला लागतो थोडा वेळ. आणि मग त्यावेळेला जाणीवेला स्पर्श होतो क्षणभर. हेच बरोबर आहे, हे कळतं. कोणीही सर्टिफाय करायला लागत नाही. आत्मबोध प्रशस्ती हे तये देशाची ख्याती, स्वतःला कळून जाणं हेच आहे.
आतून त्याचं सर्टिफिकेशन येतं. पण तसं झालं तरीसुद्धा ते कायमस्वरूपी जमत नाही. त्यावेळेला पण तो विचार पुन्हा ते सुटेल असं जे अंतःकरणात येतं, त्याच्या पुढची वृत्ती की मला जमलं, ही वृत्ती त्या क्षणाला जी उठते ती वृत्तीच तुम्हाला तिथून हलवते. आणि मग ती सगळी रस्सीखेच सुरू होते की बुद्धीने परत धरा आपल्याला, आणि ते धरता धरता परत त्या जाणीवेचा क्षणभर स्पर्श होतो. असं विचार टू जाणीव धारणा धरायला लागते. अशा प्रकारे जाणीवेचा विचार आणि जाणीव ह्याच्यामधला डिफरन्स जी कळून घेते, जाणीव कळा, इथे तो शब्द वापरला आहे, सूक्ष्मबुद्धी ही इथे लागते. तोपर्यंत सगळ्या गोष्टी तशा समजण्यासारख्या आहेत, लॉजिकल आहेत, असं आहे. पण ज्यावेळेला जाणीव विचार टू जाणीव हा टप्पा, ती स्टेप घ्यायची असते, त्यावेळेला त्या बुद्धीने ते समजून घेणं त्या स्टेजला आल्यानंतर की आता मला जाणीवेवरच राहायचं आहे, आणि ते रिपीट करण्यासाठीची क्षमता चित्ताची ध्यानामधूनच डेव्हलप होते, ती चिंतनाने डेव्हलप होत नाही. तिथपर्यंतचा टप्पा चिंतनाने डेव्हलप होऊ शकतो, पण ते नक्की अनुभवाला कसं येतं ध्यानामध्येच कळेल. मग ते ध्यान एका ठिकाणी बसून केलं किंवा इतर वेळेला स्वरूपानं सुद्धा ही प्रक्रिया केली तरीसुद्धा आम्हाला ते आवश्यक आहे. कारण ध्यानाला बसल्यानंतर आमचं सूक्ष्मात आम्ही जाणार कधी, त्याच्यानंतर आमची उठायची वेळ येते तोपर्यंत. त्यामुळे तो सूक्ष्मात जाण्याचा प्रवास हा एका जागी बसल्यावरच करायचा आहे असं नसून, ज्या वेळेला बुद्धी मोकळी आहे त्या वेळेला त्या जाणीवेच्या विचारामध्ये तरी किमान राहणं, आणि मग काही वेळा तो टप्पा पार पडल्यानंतर लक्षात येतं की मला हे जमतं आहे, आणि मग संदिग्धता थोडी कमी होते. अशा प्रकारे जी बुद्धी शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्यासाठी म्हणून तयार असते, आणि त्याच्यासाठी जी जडत्व आहे ते त्यागण्याची ज्याची तयारी असते, जाणीव काळा आधी पाहिजे, जाणीव काळा असं म्हटलं आहे. आणि हे सगळं ज्या वेळेला कळतं की कशाप्रकारे योग हा आत्मज्ञानाकडे जातो आहे, हे कळल्यानंतर सगळं काही कळल्यासारखं होतं. त्या व्यक्तीच्या पुरतं ती व्यक्ती हे सगळं सांगू शकेल असं नाही, प्रतिपादन करू शकेल असं नाही, ॲनालिसिस करू शकेल असं नाही. पण ते ॲनालिसिस करता आलं म्हणजे त्याला ते कळलंच असेल असंही नाही, अनुभवाला आलं असेल असं नाही. आणि एखादी व्यक्ती बोलू शकत नाही आहे म्हणजे त्याला कळलं नाही असं म्हणण्याचं पण काही कारण नाही. म्हणून ते प्रतिपादन करता येणं ऑलटुगेदर डिफरंट आहे. पण अनुभवाला येणं माझ्यापुरते, माझं पोट भरलेलं असणं हे मुळात आवश्यकता आहे. लोकांना फिडिंग मी मदत करू शकेन की नाही, जशी त्याची कॅपॅसिटी आहे, इच्छा आहे, प्रेरणा आहे, असो नसो ती, पण मी पोट भरून जेवलं असलं पाहिजे, हे जी प्रिरिक्विजिट आहे. त्याप्रमाणे ज्ञानाच्या बाबतीमध्ये पण माझं नीट झालेलं असलं पाहिजे, आणि ते झालेलं असणं हे सगळं जे आहे ते झाल्यानंतर स्वतःचं मूळ स्वरूप इसेन्शियल फॉर्ममध्ये समजून गेल्यानंतर हे कळून जाईल की सकळ जाणता म्हणजे हे सगळं जाणल्यानंतर, सकळ म्हणजे तत्त्वस्वरूप आपलं, सकळ म्हणजे सृष्टीचं सगळं कार्यकारण भाव नव्हे, सकळ याचा अर्थ माझं मूळ स्वरूप, त्याचं जाणण्याचा मार्ग आणि त्याचं जाणीव हा प्रकाश, हा समजून गेल्यानंतर सकळ जाणता निराळा सहजची होय. दुसरं काही करायला लागत नाही, ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होईल असं जे म्हटलं आहे. मोकळा होणं म्हणजे काय, मोक्ष प्राप्त होणं. व्यक्तिमत्वाच्या ज्या अपूर्णता आहेत सर्व अंगांनी, त्याच्या अपूर्णतेची जाणीव एकदा का अंतःकरणाला झाली की त्याचं बंधन वाटायला लागतं. ही जोपर्यंत नसते तोपर्यंत ही कशाचंच बंधन नसतं. ज्ञानी व्यक्तीला जे उदाहरण दिलं जातं की ते बालकवत असतात, मुलासारखे असतात. पण रामकृष्णांना एकाने असं म्हटलं होतं, मग मुलांनाच त्यांची जी अवस्था असते अबोध किंवा छान असतात, ती खेळकर असतात. ज्ञानी व्यक्ती पण तशाच प्रसन्न खेळकर असतात. पण त्याच्यामध्ये मुख्य फरक असतो की त्याने स्वतःचं स्वरूप जाणलेलं नाही आहे म्हणून तो, मी त्याला कशाचंच काही पडलेलं नाही आहे म्हणून तो खेळकर आहे. हा आता स्वतःचं स्वरूप जाणल्यामुळे खेळकर आहे, त्याला आता बाकी कशाचं काही वाटत नाही आहे. याच्यामध्ये मोठा फरक आहे. म्हणून त्या गोष्टी जाणल्यानंतर आपण तत्त्वस्वरूप आहोत, निराळा सहजची होय, दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही. ज्ञान झालं म्हणजेच मुक्ती आंतरिक स्वरूपाने प्राप्त झाली. व्यावहारिक रीतीने जी सगळी बंधनं आहेत, नीतिधर्माची आचरणं आहेत, त्याच्यामधून मुक्ती होत नसते. ही सगळी बंधनं जी आहेत ती आम्हाला मुक्तीकडे नेण्यासाठी म्हणून शरीर आणि मनाला, बुद्धीला घातलेली बंधनं आहेत, वळण लावण्यासाठी. म्हणून बद्ध किंवा बांधला गेलेला
बद्ध याचा अर्थ बांधला गेलेला, कशाच्यामध्ये तरी अडकलेला, तो सगळ्यात बद्धातला बद्ध कोण? त्याला अबद्ध असं म्हटलं आहे समर्थांनी, की ज्याला आपण बद्ध नाही आहोत हे पण कळत नाही तो. आणि स्वामींनी त्याला पुढे असं एकदा म्हटलं होतं की सिद्धातला सिद्ध कोण? तर आपण सिद्ध आहोत असंही ज्याला वाटत नाही तो सिद्ध. म्हणजे ज्ञानस्वरूप प्राप्त करून घेतल्यानंतर त्यामुळे काहीच नेणीचे ते अज्ञान, सकळ जाणीचे ते ज्ञान, जाणीव राहता विज्ञान स्वयेची आत्मा. विज्ञान हे पुढचा टप्पा. आपण ज्या रूढार्थाने सायन्स, मटेरियल सायन्स म्हणून विज्ञान हा शब्द वापरतो तो इथे वापरलेला नाही आहे. विज्ञान याचा इथला अर्थ ज्ञानस्वरूप होऊन गेली आहे ती व्यक्ती, ज्ञानाची वेगळी जाणीव नाही. आणि ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, की तत्वच आहे, जगन हे मिथ्या आहे, हे ज्ञानाचं बोलणं आहे. सर्वं खलु इदं ब्रह्म, सगळं काही तत्वस्वरूपच आहे. अशा प्रकारे माझ्यासकट नाहीतर हे म्हणायला सोपं आहे सर्वं खलु इदं ब्रह्म, पण हे ब्रह्म आहे असं वाटत नाही. ते ज्या वेळेला पूर्णतःच आता ज्ञानाची वेगळी जाणीव नाही आहे त्याला विज्ञान असं म्हटलं. ही खूप ब्रॉडर कन्सेप्ट आहे विज्ञान. तसं होण्यासाठीचं म्हणून हा सगळा प्रवास. त्याच्यासाठी एक मुख्य भाग आहे की बुद्धीने पुन्हा 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 हा सगळा मार्ग चोखाळत राहणं आणि कुठलीही गोष्ट टेकन फॉर ग्रँटेड न धरणं आणि तो मार्ग पुन्हा पुन्हा चालणं. त्याच्यातून ज्या ज्या गोष्टी आम्हाला समजत नाही आहेत त्या आम्ही स्पष्ट करून घेणं विचारांच्या अंगाने आणि साधनेमध्ये पण जागरूक राहणं, की शेवटचा टप्पा ते शिखर कायम नजरेसमोर असलं पाहिजे. नाहीतर त्या शिखराचं भान जर का सुटलं तर ते चालणं होत राहील पण गती तितकी चांगली असणार नाही की जी आम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल. ज्या वेळेला इतकी उंच अवस्था बघण्याचं कारण काय आहे तर आम्हाला त्या कधीतरी प्राप्त व्हायला पाहिजेत याच जन्मात, असं आम्हाला पुन्हा पुन्हा अंतःकरणाने प्रेरणा घेण्यासाठी म्हणून हे सगळं बघायचं आहे. आणि ते बघत राहिलं तर चालण्याचा वेग हळूहळू वाढत जाईल, हा त्याचा परिणाम आहे. त्याप्रमाणे हे सगळे स्वाध्याय किंवा हा सगळा दासबोधाचा भाग आहे की ज्याच्यामध्ये तत्त्वज्ञानाचा भाग आहे, वैचारिक प्रश्नोत्तरं आहेत, पण मुख्य भाग आहे तो म्हणजे आत्मज्ञानाकडचा योगाचा प्रवास हा स्पष्टतेकडे नेणं आणि त्याच्यासाठी जी आमची आंतरिक तयारी ही वाढवत नेणं, ते या मार्गाने स्वाध्याय आणि साधना ह्या दोन्ही पावलांनी ते होत असतं. त्याप्रमाणे ते आपण करत राहूया. हरिओम तत्सत. सदा